हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण बनवणार आहे शिमला मिरची, बेसन लावून शिमला मिरची बनवणार आहे। त्यासाठी आपण शिमला मिरची घेतलेली आहे, 250 ग्राम घेतलेली आहे, म्हणजे पाव किलो घेतलेली आहे मी। थोडासा कांदा ऑप्शन आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल। 2 मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत। आता आपण टोप ठेवलेला आहे गॅसवरती, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित टाका, कारण बेसन आपला व्यवस्थित भाजला गेला पाहिजे त्याच्यामध्ये। थोडंसं गरम झालं का आपण त्याच्यामध्ये बाकी काय व्यवस्थित तापलंय, त्याच्यामध्ये 2 बारीक कापून घेतलेले मी लसूण टाकले। त्यानंतर जिरं वास छान येतो म्हणून मी जिरं टाकते। काही लोक जिरं नाही टाकत, पण मी जिरं टाकते। त्यानंतर हिंग थोडंसं, नंतर आपल्या ह्या कापलेल्या मिरच्या, आपला कांदा, त्याला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आपण पहिलं लसूण, जिरं, मिरची, हिंग आणि कांदा आता आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। कांदा झाला आहे व्यवस्थित परतून, त्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेणार आहे। मी 1.5 चमचा, म्हणजे 1 चमचा भरून आणि 1 चमचा थोडा अर्धा घेतलेला आहे। हे बघा, माझा चमचा थोडा छोटा आहे, त्यालाही थोडं तसं आपण नावाला परतून घ्यायचं त्याला तेलात। आणि ही जी आता शिमला मिरची आपली कापलेली आहे ती त्याच्यात टाकून घेणार आपण। तिलाही आपण व्यवस्थित परतून घेऊया। त्या मसाल्यात असं व्यवस्थित परतवायची थोडा। आणि झाकण ठेवून त्याच्यावरती आपण वाफ देऊन ठेवूया। आपली मिरचीला वाफ द्यायला ठेवलेली ते 2 ते 3 मिनिटं झाले। तिथे थोडंसं आपण परतून बघायचं। मस्त कलर आलेला आहे याला। थोडीशी शिजली का पण आपण बघायचं, थोडी फार शिजली आपली, त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आणि थोडीशी साखर टाकायची। साखर ऑप्शन आहे, मला आवडलं तर टाका ती साखर, तर साखरेने थोडीशी चव वेगळी होते, खूप छान लागते। आणि त्याला परत आपण 1 ते 2 थोडंसं, म्हणजे काही सेकंदासाठी आपण झाकण ठेवा याच्यावर। झाकण काढून बघूया आपलं, थोडं परतून घेऊया। मिरची परतवून घेतले। आता हे मी बेसन घेतलेलं आपलं, तो बेसन ह्याच्यावरती परतून घेऊया। सुंदर भाजी लागते, छान भाजी लागते, करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी। तर ह्याला बारीकच आपण गॅस आज पहिला आहे, अशा बारीक गॅसवरती व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिरची बरोबर। थोडंसं मी परतवून घेते व्यवस्थित। आपण जसं पिठाला परतवत जाणार तसं पीठ आपला तेल सोडत जाणार, पीठ आपलं शिजत जाणार ना, तसं तेल सोडत जाणार। फक्त हलवायचं व्यवस्थित, खाली लागून नाही द्यायचं। तेल सुटायला लागलं का समजायचं आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे। अजून 2 ते 3 मिनिटासाठी आपण
याला असं परतून घेऊया. आपलं पीठ व्यवस्थित भाजलं पाहिजे, पण पीठ कच्चं ठेवून जमत नाही त्याला. आपण पीठ व्यवस्थित त्याला फ्राय करून घेऊया. आपलं बरोबर मिरची भाजून झालेली आहे. साईडने बघा तेल सुटत चाललं आहे. हे बघा, व्यवस्थित हलवून भाजी झालेली आहे. तेल सुटलं ना आपण छान भाजी. काही लोक करत पण असतील ही भाजी, तरीही मी दाखवते. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी बघून घ्या ही भाजी. हे बघा, आपोआप तेल सोडते थोडं थोडं, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भाजून गेलेलं आहे. हे बघा, हे इथे तेल सुटते. ही भाजी झाली. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण त्याच्यावर, अजून छान लागेल भाजी. असेल तर टाका, नसली तरी चालेल, पण छान लागते कोथिंबीर. चला तर मग आवडली का माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा न विसरता.